विद्यार्थ्यांनो, टी ए भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती म्हणजे असे की टी ए भरतीमध्ये ऑफिसर या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. त्या जागांबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. टी ए भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ऑफिसर या पदासाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे. त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. पात्रतेच्या अटी: तो भारताचा नागरिक असावा. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 18 ते 42 वर्ष म्हणजेच 10 जून 2025 रोजी किमान 18 वर्षे वयाचे आणि 42 वर्षापेक्षा जास्त नसावे. शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. शारीरिक निकष: उमेदवार शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या सर्व बाबतीत तंदुरुस्त असावा. रोजगार: फायदेशीर रोजगार. निमलष्करी सध्या तुम्हाला तर बाकी सर्व माहीत आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षेची तारीख 20 जुलै 2000 पर्यंत आहे. परीक्षेचे 3 भाग. ही परीक्षा संपूर्ण भारतात घेतली जाईल. यादी खाली दिलेली आहे. प्रत्येक राज्यांसाठी जेथे जेथे एक्झाम होणार आहे त्या एक्झामचे सिटी दिलेली आहे. त्या सिटीत तुमचे एक्झाम होऊ शकतात त्यांच्या जागेनुसार. प्रत्येक राज्यासाठी 2-3 असे त्यांनी सिटी निवडून दिलेले आहे की तिथेच तुमचे एक्झाम होतील. त्या प्रत्येक राज्यामध्ये, त्या प्रत्येक सिटीमध्ये. अस्वीकरण ही ते मुख्यालय. आता आपण अर्ज सादर करण्याची तारीख: ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज 12 मे 2025 ते 10 जून 2025 पर्यंत आहे. या कालावधीत आपण त्यांच्या वेबसाईटवर जाऊन टी ए भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. उमेदवारांना परीक्षा केंद्राचे 3 पर्याय देणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्राचे 3 पर्याय द्यायचे तुम्हाला जे जवळ असतील किंवा तुम्ही ज्या परीक्षा केंद्रापर्यंत जाऊ शकता ते 3 पर्याय तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त लांबचा कोणताही पर्याय देऊ नका. परीक्षा शुल्क: तुम्हाला परीक्षा शुल्क 500 रुपये भरणं आहे. अर्ज करण्यासाठी सूचना: ऑनलाईन अर्ज 10 मे 2025 ते 12 मे 2025 ते 10 जून 2025 पर्यंत आहे. त्यानंतर लिंक बंद केली जाईल. अर्जदारांनी त्यांचा अर्ज भरताना त्यांचे वैध आणि सक्रिय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर द्यावेत आणि ते बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत ऑनलाईन अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येईल. कारण की नंतर सर्वच म्हणतात की आपण शेवटी भरू, त्यामुळे वेबसाईटवर लोड येऊ शकतो, त्यामुळे तुमचा फॉर्म भरणे पण राहू शकते. अर्ज भरताना उमेदवारांनी परीक्षेच्या केंद्राची निवड काळजीपूर्वक करावी. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली. एकदा तुम्ही सेंटर निवडले एक्झाम तर नंतर एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला परत तो अपडेट करता येणार नाही किंवा एक्झाम सेंटरची जागा बदलता येणार नाही किंवा सिटी बदलता येणार नाही. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट जवळ ठेवूनच एक्झाम सेंटरला जावे. लेखी प्रवेशपत्र हॉल तिकीट: ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उमेदवाराला डाउनलोड करण्यासाठी प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. जेव्हा परीक्षा असेल त्याच्या आधी 15 दिवस ते 7 दिवसाआधी हॉल तिकीट येऊन जातील. उमेदवारांसाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. या तुम्हाला कोणत्याही याच्याबद्दल फॉर्म भरण्याबद्दल काही अडचणी असल्या तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून त्यांच्याशी माहिती घेऊ शकता. आणि या परीक्षेच्या तारखेपासून 72 तासानंतर हरकत व्यवस्थापन लिंक वेबसाईट उपलब्ध करून दिले जाईल आणि परीक्षेतील प्रश्न आणि उत्तरांच्या काळाशी संबंधित उमेदवारांच्या समस्या जर असतील तर त्यांनी त्या हरकती तेथे मांडायच्या आहेत. निवड प्रक्रिया: ज्या उमेदवारांचे अर्ज योग्य आढळले आहेत आणि ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे यशस्वी घोषित झाले आहेत त्यांना ईमेल आय डीद्वारे कळवले जाईल की निकाल TADTEच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केला जाईल आणि सेवा निवड मंडळात बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व चाचणीसाठी तपशीलवार माहिती दिली जाईल.
एकूण रिक्त पदांची संख्या: पुरुष संख्या 18 व महिलांसाठी 1 जागा. पुरुषांसाठी 18 जागा आहेत व महिलांसाठी 1 जागा आहे. टिप: अंतिम निवड उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार गुणवत्तेच्या क्रमाने केली जाईल. रिक्त पदांमध्ये संघटनात्मक आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतात. त्यांच्या मनानुसार ते नंतरून बदल पण करू शकतात, हे ध्यानात ठेवा. परीक्षणाचे मूर्त स्वरूप: 29 एप्रिल 2023 रोजीच्या SRO 65 द्वारे सुधारित TA नियम 20 मध्ये तरतूद केल्यानुसार 6 महिन्यांचे पूर्व कमिशन प्रशिक्षण होईल. उमेदवारांना पूर्व कमिशन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच TA मध्ये नियुक्त केले जाईल. TA म्हणजेच टेरिटोरियल आर्मी. दरवर्षी 2 महिन्यांचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर. सेवा आणि अटी: प्रादेशिक सैन्य ही अर्धवेळ संकल्पना आहे, ज्यामध्ये वर्षातून 2 महिने प्रशिक्षण अनिवार्य आहे आणि ते पूर्णवेळ करिअर प्रदान करत नाही. प्रादेशिक सैन्यात सेवा केल्याने पेन्शनही हमी मिळत नाही आणि ती संघटनात्मक आवश्यकतेनुसार अंतर्भूत सेवेच्या अधीन आहे. लेफ्टनंट पदावर कमिशन दिले जाते. प्रशिक्षण आणि लष्करी सेवेसाठी नियुक्त केल्यावर वेतन, भत्ते आणि विशेष अधिकार लष्करी अधिकाऱ्यांसारखेच असतील. निर्धारित निकष पूर्ण करण्याच्या अधीन राहून वेळेनुसार लेफ्टनंट कर्नलपर्यंत पदोन्नती. निवडीनुसार कर्नल आणि ब्रिगेडियर यांना पदोन्नती. आवश्यकतेनुसार प्रादेशिक सैन्यात नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना दीर्घ कालावधीसाठी लष्करी सेवेसाठी बोलावले जाऊ शकते. ही त्यांची वेतन श्रेणी आहे. लेफ्टनंट पे स्केल 10चं 56,100 ते 1,77,500 आणि हे आर्मी अनाऊन्स 15,000 वेगळा मिळतो. हे त्याच्यात ॲड करून मग नंतरून पैसे मिळतात टोटल. प्रत्येकासाठी वेगवेगळी पे स्केल आहे, तुम्ही पाहू शकता. लेफ्टनंटसाठी, कॅप्टनसाठी, प्रमुखसाठी, लेफ्टनंट कर्नलसाठी, कर्नलसाठी, ब्रिगेडियरसाठी यांसाठी पे स्केल आहे. तरी तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा व अशा विविध माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.